मीन राशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्यासाठी काय ठेवून बसले आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रीडिंग चालू करूयात. आता आपण पाहूया तुमची मुख्य एनर्जी काय सांगते. तर मीन राशीच्या लोकांसाठी सध्याचा काळ अत्यंत संवेदनशील तितकाच महत्त्वाचा बदल घडवून आणणारा ठरत आहे. तुमच्या आयुष्यात सध्या भावनांचा एक नवा, शुद्ध आणि समृद्ध प्रवाह सुरू झाला आहे. मनातील जुने कडू गोड अनुभव मागे पडून प्रेमाची आणि आत्मिक समाधानाची एक नवी सुरुवात होत असल्याचे तुम्हाला जाणवत असेल. अनेक दिवसापासून मनावर असलेले ओझे हलके होऊन एका नव्या आशेचा किरण तुमच्या आयुष्यात आला आहे. हा काळ तुम्हाला स्वतःच्या भावनांशी आणि अंतर्मनाशी नव्याने जोडणारा ठरत आहे. दुसऱ्या बाजूला तुमच्या व्यावहारिक आयुष्यात मात्र सध्या प्रचंड धावपळ आणि कसरत सुरू आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत आहात. मग ते तुमचे करिअर असो, वैयक्तिक आयुष्य असो किंवा पैसा आणि आरोग्य असो. दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर समतोल राखताना तुमची मोठी कसरत होत आहे. परिस्थिती कधी अनुकूल तर कधी आव्हानात्मक अशी हेलकावे खात आहे. पण तुम्ही अत्यंत कौशल्याने आणि लवचिकतेने या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहात. या दोन्ही ऊर्जा पाहता तुमच्या आयुष्यातील अस्थिरतेचा आणि सर्व काही एकट्यानेच मॅनेज करण्याचा मानसिकतेचा एक मोठा अध्याय आता संपत चालला आहे. भावनांचा अतिरेक करून स्वतःला त्रास करून घेण्याचे दिवस आता मागे सुटत आहे. मानसिक द्विधा अवस्था आणि संभ्रम संपून तुम्ही आता एका स्थिर, स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध अशा नव्या प्रवासाकडे वाटचाल करत आहात. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली, सकारात्मक आणि पूर्णपणे नशीब बदलून टाकण्याचा टर्निंग पॉईंट येणार आहे. हा बदल मुख्य करून तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि कार्यक्षेत्रात घडून येईल. बऱ्याच काळापासून तुम्ही करत असलेल्या कष्टांचे आणि नियोजनाचे फळ मिळण्याची हीच ती वेळ असेल. या काळातील सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात मोठी ओळख आणि सन्मान मिळणार आहे. आतापर्यंत तुम्ही पडद्यामागे राहून जे काम केले, त्याची दखल घेतली जाईल. मोठ्या लोकांचे, वरिष्ठांचे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. तुम्ही एखाद्या मोठ्या समूहाचा किंवा टीमचा भाग म्हणून काम कराल, जिथे तुमच्या कौशल्याची प्रचंड प्रशंसा होईल. सामूहिक प्रयत्नातून मोठे यश मिळवण्याचा हा काळ असेल. याच दरम्यान तुमच्या हातात आर्थिक समृद्धीची एक सुवर्णसंधी चालून येणार आहे. हा केवळ छोटा मोठा फायदा नसेल, तर एका नव्या आणि स्थिर आर्थिक पर्वाची सुरुवात असेल. नवीन नोकरीची ऑफर, व्यवसायाची नवी आणि मोठी सुरुवात किंवा उत्पन्नाचा एक कायमस्वरूपी मोठा स्रोत तुम्हाला मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे आर्थिक चणचण कायमची दूर होण्यास मदत होईल. एक ठोस आणि सुरक्षित पायाभरणी या काळात होणार आहे. या सगळ्या सकारात्मक बदलांमुळे तुमच्या भूतकाळातील सर्व भीती, चिंता, नकारात्मक अनुभव पूर्णपणे मागे सोडून द्याल. तुम्ही एका नव्या ऊर्जेने, उत्साहाने आणि बिनधास्तपणे आयुष्याच्या एका अगदी नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. हा काळ तुम्हाला जुन्या चौकटीबाहेर पडून काहीतरी धाडसी आणि अनपेक्षित करण्याची प्रेरणा देईल. विश्वावर पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही भीती न बाळगता तुम्ही हे नवीन पाऊल उचलाल आणि हाच निर्णय तुमच्या आयुष्याला एक नवी आणि योग्य दिशा देणारा ठरणार. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या करिअर आणि व्यवसाय एक अत्यंत सुवर्ण आणि यशस्वी टप्प्यावर पोहोचणार आहे. बऱ्याच काळापासून तुमच्या मनात असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने आता प्रत्यक्षात येताना दिसतील. जर तुम्ही भूतकाळात काही अपयश किंवा संथ प्रगतीमुळे निराश झाला असाल, तर तो संभ्रम आता अंधार दूर होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला एक नवी दिशा, नवी आशेचा किरण आणि मानसिक शांतता लाभेल. तुमचे भविष्य आता अत्यंत उज्ज्वल, सुरक्षित होणार आहे, असा स्पष्ट संदेश विश्व तुम्हाला देत आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अशा संधी मिळतील, ज्या केवळ फायदेशीर नसतील तर तुमच्या आंतरिक आणि समाधानही देतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी असणारे संबंध अत्यंत सालोख्याचे आणि मजबूत होतील. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल किंवा नवीन करार करू इच्छित असाल, तर हा काळ तुम्हाला खूप उत्तम आहे.
तुम्हाला असे व्यावसायिक भागीदार किंवा ग्राहक मिळतील ज्यांच्याशी तुमचे विचार उत्तम जुळतील आणि हा ताळमेळ व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. परस्पर सामंजस्य आणि आदराच्या जोरावर तुम्ही कार्यक्षेत्रात मोठे नाव कमवाल. या सगळ्या यशामागे तुमचे स्वतःचे अपार कष्ट आणि सातत्य असणार आहेत. तुम्ही तुमच्या कौशल्यांना अधिक धारदार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्याल. तुमचे संपूर्ण लक्ष कामावर केंद्रित असेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही तुमचे काम परफेक्ट करण्याच्या नादात तुमची चांगली तुम्ही उंची गाठाल. तुमची हीच वर्कोहोलिक वृत्ती वरिष्ठांना प्रभावी करेल. व्यवसायात वाढ करण्यासाठी तुम्ही नवनवीन तंत्रज्ञान किंवा पद्धती आत्मसात कराल. या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून तुम्हाला मोठे आर्थिक लाभ, नवीन प्रोजेक्ट्स आणि पदोन्नती नक्कीच मिळणार आहे. 2026 संपण्यापूर्वी आर्थिक स्थिती तुमची अत्यंत मजबूत, स्थिर आणि समृद्ध होणार आहे. तुमच्या पैशाचा प्रवाह केवळ सुधारेल असेच नाही, तर आर्थिक बाबतीत तुमच्या मनात असणारी भीती कायमची दूर होईल. तुमच्या आर्थिक प्रगतीचा मुख्य पाया हा तुमचे स्वतःचे कष्ट आणि सातत्य असणार आहे. तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा कामाच्या नियोजनातून आता नियमित आणि चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. या काळात तुम्ही पैशाचे व्यवस्थापन अत्यंत हुशारीने आणि बारकाईने कराल. तुमच्या याच अचूक नियोजनामुळे व्यवसायात मोठी वाढ होऊन अनपेक्षित धनलाभाचे योग येतील. पूर्वी अडकलेले पैसे किंवा थकीत रक्कम या काळात अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नातेसंबंधांनी भागीदारीतूनही तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल. जर तुम्ही संयुक्त गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा जोडीदाराच्या नावावर एखादी मालमत्ता खरेदी करू इच्छित असाल तर हा काळ उत्तम आहे. तुम्हाला व्यवसायासाठी असे भागीदार किंवा बँक फायनान्स मिळेल जे तुमच्या आर्थिक वाढीला गती देईल. कौटुंबिक गरजांवर किंवा शुभ कार्यांवर खर्च होईल, पण तो खर्च आनंदाने आणि सहजतेने केला जाईल, ज्यामुळे मानसिक समाधान लाभेल. भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी आणि गुंतवणुकीसाठी हा काळ एक वरदानासारखाच ठरणार आहे. तुमचे दीर्घकालीन आर्थिक स्वप्न जसे की स्वतःचे घर, जमीन किंवा मोठी बचत पूर्ण होण्याची आशा आता प्रत्यक्षात उतरणार. विश्वाच्या कृपेने तुमच्यावर असलेले जुने कर्ज किंवा आर्थिक ताण संपवून तुम्हाला प्रचंड मानसिक शांतता लाभेल. हा काळ आर्थिक स्थैर्याचा आणि मनशांतीचा सुवर्णकाळ ठरणार आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या प्रेम जीवनात आणि नातेसंबंधामध्ये कमालीची स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि एक नवीन परिपक्व सुरुवात होणार आहे. संभ्रम आणि भावनांच्या हिंदोळ्यावर चालणारे दिवस आता संपणार आहे. जे सिंगल्स आहेत आणि नवीन व्यक्तीचे आगमन होणार आहे तुमच्या जीवनात, हा काळ अत्यंत सकारात्मक असणार आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन, व्यावहारिक आणि जमिनीवर पाय असलेल्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते. ही व्यक्ती केवळ वरवरच्या आकर्षणावर नाही, तर दीर्घकालीन नाते टिकवण्याच्या हेतूने तुमच्या आयुष्यात येणार आहे. या नवीन नात्याची सुरुवात कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणावरून, अभ्यासातून किंवा एखाद्या व्यावसायिक परिचयातून होऊ शकते. सुरुवातीला हे नाते संथ गतीने पुढे जाईल, पण त्याचा पाया अत्यंत मजबूत असेल. आता जे कपल्स आहेत, जे ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत, नात्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी परिस्थिती, जे लोक आधीच नात्यात आहेत त्यांच्यासाठी हा काळ नाते अधिक घट्ट आणि परिपक्व करण्याचा आहे. तुम्ही दोघे मिळून नात्याला अधिक स्थिर बनवण्यासाठी आणि भविष्यातील योजनांवर, जसे की लग्न किंवा एकत्र घर घेणे, एकत्र काम कराल या मुद्द्यांवर. एकमेकांबद्दल असणारे गैरसमज दूर होऊन संवाद अत्यंत स्पष्ट आणि थेट होतील. मनात कुठलीही गुपिते न ठेवता तुम्ही एकमेकांवर मनातील भावना परखडपणे मांडू शकाल, ज्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. काही जणांसाठी एक्स परत येईल का, तर भूतकाळातील व्यक्ती किंवा एक्सबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुम्हाला जुन्या नात्यामधील एक अत्यंत सत्य समजणार आहे. जर एखादी जुनी व्यक्ती परत येण्याचा प्रयत्न करत असेल तर ती केवळ भूतकाळातील गोंधळ मिटवण्यासाठी किंवा कटू आठवणी संपवण्यासाठी संवाद साधेल. मात्र तुमच्या मनातील सत्य आता तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. भूतकाळात रमत बसण्यापेक्षा तुम्ही त्या नात्याचा अध्याय कायमचा बंद करून पुढे जाण्याचा धाडसी निर्णय आणि योग्य निर्णयच घ्याल. एकंदरीत हे वर्ष संपण्यापूर्वी नातेसंबंधांच्या बाबतीत तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतील.
भावनांपेक्षा व्यावहारिकतेला आणि आत्मसन्मानाला महत्त्व देऊन तुम्ही तुमच्या प्रेमाचा प्रवास अत्यंत यशस्वीपणे पुढे न्याल. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक आणि घरगुती जीवनात कमालीची स्थिरता, सुरक्षा आणि भावनिक मजबूती येणार आहे. हे वर्ष तुमच्या कौटुंबिक आघाड्यांवर अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरतील. घरातील वातावरण आणि नातेवाईक घरातील वातावरणात एक वेगळा संयम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. भूतकाळात जर कुटुंबात काही मतभेद, वाद किंवा तणाव निर्माण झाला असेल तर तो आता पूर्णपणे शांत होईल. तुम्ही अत्यंत धैर्याने, प्रेमाने आणि मानसिक शक्तीच्या जोरावर घरातील परिस्थिती तुम्ही हाताळाल. तुमच्यातील करुणा आणि क्षमाशीलतेमुळे घरातील सदस्यांमधील परस्पर प्रेम वाढेल. नातेवाईकांशी व्यवहार करताना तुम्ही खूप व्यावहारिक आणि सावध भूमिका घ्याल. कोणाला किती महत्त्व द्यायचे आणि कुठे स्वतःच्या सीमा ठरवायच्या हे तुम्हाला अचूक समजेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य सुधारेल, ज्यामुळे मनावरचा मोठा ताण तुमचा दूर होईल. घर बदलणे किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णयाचा ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर घेण्याचा, भाड्याने जागा बदलण्याचा किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो योग आता जुळून येईल. परंतु हा निर्णय घेताना तुम्ही अजिबात घाई गडबड करणार नाही. तुम्ही प्रत्येक पैलूचा, पैशांचा आणि भविष्यातील सुरक्षेचा अत्यंत बारकाईने विचार करून, अभ्यास करूनच पाऊल टाकाल. वडिलोपार्जित संपत्तीचे किंवा जागेचे प्रश्न तुमच्या मार्गी लागतील आणि त्यात तुमचा फायदा होईल. आर्थिक सुरक्षा आणि मालमत्तेचे संरक्षण या काळात तुमची प्रवृत्ती तुमच्या जवळील पैसा, घर आणि मालमत्ता अधिक सुरक्षित ठेवण्याकडे असेल. तुम्ही विनाकारण खर्च करणे टाळाल आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत किंवा सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्याल. घरातील सुख सुविधांवर खर्च होईल, पण तो अत्यंत विचारपूर्वक केला जाईल. विश्वाच्या कृपेने तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर एक असा भक्कम पाया मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीर्घकालीन शांतता आणि सुरक्षा लाभेल. 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमची एक अशी इच्छा पूर्ण करणार आहे जी तुमच्या वैयक्तिक प्रगतीशी आणि आत्मविश्वासाशी जोडलेली आहे. बऱ्याच काळापासून तुमच्या मनात दबलेली किंवा परिस्थिती अभावी अपूर्ण राहिलेली एक अत्यंत महत्त्वाची महत्त्वाकांक्षा आता प्रत्यक्षात येणार आहे. या काळात तुमची स्वतःवर विजय मिळवण्याची आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची इच्छा पूर्ण होणार. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या जुन्या सवयींवर, भीतीवर, मानसिक तणावावर किंवा आरोग्याच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्हाला संपूर्ण यश मिळेल. तुमच्यातील अंतर्गत शक्ती, संयम आणि धैर्याचा उदय होईल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीवर सहज नियंत्रण मिळवू शकाल. स्वतःला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या भक्कम बनवण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावर तुमच्या आयुष्यात एक प्रचंड, मोठ्या आणि अत्यंत नाविन्यपूर्ण अशा नवीन ऊर्जेची सुरुवात होणार आहे. तुमची एखादी मोठी व्यवसायाची इच्छा, जसे की नवीन व्यवसाय सुरू करणे, एखाद्या कल्पनेवर काम करणे किंवा एक नवीन क्षेत्रात नवीन आजमावणे, ही इच्छा विश्व तुमची पूर्ण करेल. तुम्हाला अचानक एक अशी प्रेरणा किंवा सुवर्णसंधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या करिअरला एक नवी आणि वेगवान दिशा लाभेल. हा काळ तुमच्यातील सर्जनशीलतेला आणि पॅशनला नवीन उभारी देणारा ठरणार. तर थोडक्यात सांगायचे झाले तर स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची, नवीन आणि यशस्वी सुरुवात करण्याची आणि स्वतःच्या बळावर जगात एक वेगळीच ओळख निर्माण करण्याची तुमची इच्छा हे 2026 संपण्यापूर्वी नक्की पूर्ण होईल. ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवा उत्साह आणि ऊर्जा संवारेल. 2026 संपण्यापूर्वी एकीकडे विश्वाचे मोठे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असताना दुसरीकडे तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींबाबत अत्यंत सावध राहण्याचा इशाराही मिळत आहे. तर तुम्ही योग्य वेळी काळजी घेतली नाही तर तुमच्या प्रगतीला खीळ बसू शकते. कोणत्या व्यक्तीपासून आणि मानसिकतेपासून सावध राहावे? तुम्हाला अशा लोकांपासून दूर राहायचं आहे जे तुमच्यावर मानसिक दडपण आणतात किंवा ज्यांच्यामुळे तुमच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते. भूतकाळात ज्या लोकांनी तुम्हाला फसवले,
तुमच्या पाठीत खंजीर खुपसला किंवा तुमचा विश्वासघात केला अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश देऊ नका. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकवण्याचा प्रयत्न करू शकतात. स्वतःला बळी म्हणजेच विक्टिम समजण्याची मानसिकता आणि नकारात्मकता विचार करणाऱ्या लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा. कोणत्या निर्णयापासून तुम्ही सावध राहावे तर घाईघाईने किंवा भावनिक आहारी जाऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. विशेषतः जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे संपत आलेली असते किंवा एखादे नाते काम हाताबाहेर गेलेले असते तेव्हा ते जबरदस्तीने ओढत नेण्याचा किंवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न तर करूच नका. जे संपले आहे ते संपू द्या, कारण जुन्या गोष्टींचा अट्टहास धरल्यास तुम्हालाच मानसिक त्रास सहन करावा लागेल. नवीन सुरुवात करताना जुन्या कटू आठवणींचा बोजा डोक्यात ठेवून निर्णय घेणे टाळा. आता कोणती चूक टाळावी तुम्ही? तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा आर्थिक नियोजनात कोणताही शॉर्टकट शोधण्याची चूक करू नका. या काळात तुमचे कष्ट आणि तुमची मेहनतच तुम्हाला वाचवणार आहे. कामात आळस करणे, छोट्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करणे किंवा कामाची गुणवत्ता कमी करणे तुम्हाला महागात पडू शकते. अति कामाच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. जर तुम्ही शरीराला आणि मनाला पुरेशी विश्रांती दिली नाही तर प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा येण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं झाले तर विश्वाचा स्पष्ट संकेत इथे दिसत आहे. कामात पूर्ण प्रामाणिकपणा ठेवा, पण जे लोक किंवा ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात केवळ मानसिक क्लेश आणि नकारात्मकता आणतात त्यांना पूर्णविराम द्या. 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्या झोळीत जे सर्वात मोठे आशीर्वाद आणि सुवर्ण संधी टाकणार आहे ते तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका अत्यंत सुरक्षित, यशस्वी आणि गतिमान वळणावर घेऊन जाईल. हा काळ तुमच्या कष्टांचे चीज करणारा आणि तुम्हाला समाजात हक्काचे स्थान मिळवून देणारा ठरणार आहे. तुमचा सर्वात मोठा आशीर्वाद पहिला म्हणजे कुठला? ओळख, सन्मान आणि योग्य व्यक्तींची साथ. तुमच्यासाठी या काळातील सर्वात मोठी भेट म्हणजे तुमच्या कामाची आणि कौशल्याची समाजात मिळणारी पोचपावती होय. आतापर्यंत तुम्ही जे काही प्रयत्न केले त्या प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ, तज्ज्ञ किंवा प्रभावशाली लोकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल. एका मोठ्या समूहाचा किंवा टीमचा मुख्य भाग बनून काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्या सल्ल्याचा आदर करतील. एक अत्यंत हुशार, समजूतदार आणि विश्वासू व्यक्ती म्हणून तुमची नवी ओळख निर्माण होईल. हा विश्वास तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद असेल. दुसरी भाग्यवान संधी तुम्हाला काय मिळणार तर अडथळ्यांवर विजय आणि प्रचंड गतिशीलता. विश्वाची दुसरी मोठी सुवर्ण संधी तुमच्या आयुष्याला एक प्रचंड वेग आणि यश देईल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे, सरकारी कामे किंवा अडकलेले प्रोजेक्ट्स अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. तुमच्या प्रगतीच्या मार्गास येणारे सर्व अडथळे, शत्रू आणि नकारात्मक ऊर्जा यांच्यावर तुम्ही पूर्णपणे विजय मिळवाल. तुमच्या स्वतःच्या परिस्थितीवर आणि मनावर घट्ट नियंत्रण असेल. या काळात व्यावसायिक प्रवासाचे किंवा मोठ्या बदलांचे योग येतील जे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. कोणत्याही आव्हानांना तोंड देऊन पुढे जाण्याची एक अद्भुत शक्ती तुम्हाला विश्वाकडून मिळणार आहे. आर्थिक आणि भावनिक समृद्धी. या सगळ्या प्रवासाचा शेवट एका अत्यंत सुरक्षित आणि समृद्ध टप्प्यावर होईल. तुमच्या आयुष्यात पैशांची आवक केवळ वाढणार नाही तर ती दीर्घकालीन स्थिर होईल. तुमच्याकडे मालमत्ता, घर किंवा जमिनीचे उत्तम सुख असेल. घरातील वातावरण अत्यंत आनंदी, सुरक्षित आणि संपन्न राहील. तुम्ही स्वतःच इतके सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल की इतरांना आधार देऊ शकाल. भविष्याची आणि पैशांची सर्व चिंता विश्वाच्या कृपेने कायमची मिटून जाईल. थोडक्यात सांगायचं झाले तर सन्मान, वेगवान प्रगती, सर्व आव्हानांवर विजय आणि अखंड आर्थिक सुरक्षा या 3 गोष्टींच्या रूपाने विश्व तुम्हाला 2026 ची सर्वात मोठी आणि अस्मरणीय भेट देणार आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्यासाठी विश्वाचा आणि तुमच्या स्पिरिट गाईडचा अंतिम आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या डोळ्यांसमोर आलेल्या या 2 दैवी कार्डच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. हा संदेश तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा आणि मनाला शांती देणारा ठरणार आहे. विश्वाचा अंतिम संदेश.
विश्व तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ज्या अनेक गोष्टींची वाट पाहत आहात किंवा ज्या बदलांची तुम्ही अपेक्षा करत आहात त्याची सुरुवात अगदी येत्या काही आठवड्यातच होणार आहे. म्हणजेच विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, म्हणजे या 5 आठवड्याच्या आताच सुरुवात होईल त्याची. आता जास्त वाट पाहण्याची गरज उरलेली नाही. योग्य वेळ अत्यंत जवळ आली आहे. परिस्थिती तुमच्या बाजूने फिरण्यास सुरुवात होईल. या प्रवासात विश्वाचा तुम्हाला सर्वात मोठा संदेश हाच आहे की तुम्ही केवळ विश्वास ठेवा स्वतःवर, तुमच्या कष्टांवर आणि या संपूर्ण विश्वाच्या रचनेवर गाढ श्रद्धा ठेवा. जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तेव्हाही मागे काहीतरी चांगली योजना सुरू आहे. हा विश्वास ढळू देऊ नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुम्हाला जे संकेत देत आहे त्यावर पूर्ण भरोसा ठेवा. आता तुम्ही विश्वास सांगते तुम्ही काय करावे तर समर्पण करा. स्वतःला विश्वाच्या प्रवाहामध्ये सोडून द्या. प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं नियंत्रण ठेवण्याचा अट्टास थांबवा. नियोजन आणि सातत्य ठेवा. तुमचे जे काही ध्येय आहे त्यावर शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहा. सकारात्मकतेचे स्वागत करा. येत्या काही आठवड्यात ज्या काही नवीन संधी आणि बदल समोर येतील त्यांचे खुल्या मनाने आणि उत्साहाने स्वागत करा. आता विश्व तुम्हाला इथे सांगते तुम्ही काय सोडून द्यायला पाहिजे तर अतिविचार आणि भीती सोडून द्यायला पाहिजे. भविष्यात काय होईल या चिंतेने स्वतःला त्रास करून घेणे पूर्णपणे थांबवा. नियंत्रण ठेवण्याची वृत्ती सोडा. प्रत्येक परिस्थिती किंवा व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणेच वागली पाहिजे हा हट्ट सोडून देणे तुमच्या मनशांतीसाठी आवश्यक आहे. भूतकाळांचा बोजा, जुन्या जखमा, अपयश आणि नकारात्मक आठवणींचा बोजा डोक्यावरून उतरून टाका, कारण ते आता तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे. तर विश्वाचा अंतिम आशीर्वाद हाच आहे की तुमची परीक्षा आता संपली आहे. येत्या काही आठवड्यातच परिस्थिती बदलेल. फक्त विश्वावर पूर्ण श्रद्धा ठेवून निर्धास्तपणे पुढे पाऊल टाका, कारण नशीब आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कुठल्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.